हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय GOC जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इन लास्ट लेक्चर वी completed IUPAC nomenclature of organic compound and today we will discuss about the bond fusion. So what is the meaning of bond fusion? तर आज आपण पाहतोय बॉन्ड फ्युजन. मग बॉन्ड फ्युजन म्हणजे काय? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे हा. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट माहीत पाहिजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉन्ड फ्युजन. तर याच्यामध्ये पहा, हे जे फ्युजन आहे हे फ्युजन म्हणजेच काय असतं? ब्रेकिंग. फ्युजन मीन्स ब्रेकिंग. द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ बॉन्ड फ्युजन इज बॉन्ड ब्रेकिंग. द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ बॉन्ड फ्युजन इज बॉन्ड ब्रेकिंग. तर बॉन्ड फ्युजन याचा अर्थ बॉन्ड ब्रेकिंग आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? तर बॉन्ड ब्रेक करायचा आहे. मग कोणता बॉन्ड ब्रेक करायचा आहे? तर कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. कोणता बॉन्ड ब्रेक करायचा आहे? कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. तर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय ते आधी आपल्याला माहीत पाहिजे. तर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? समजा आपल्याकडे आहे ए हा ॲटम आणि बी हा ॲटम. ए ॲटमकडे आहे सिंगल इलेक्ट्रॉन, ह्या बी ॲटमकडे आहे सिंगल इलेक्ट्रॉन. समजा ए ॲटमनं इलेक्ट्रॉन शेअर केला, बी ॲटमनं सुद्धा एक इलेक्ट्रॉन शेअर केला, तर काय होणार सांगा? ए आणि बीमध्ये काय तयार होणार? एक बॉन्ड तयार होणार. ए आणि बी याच्यामध्ये काय तयार होणार? हा बॉन्ड तयार होणार. अँड दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. दिस इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला आता काय करायचा आहे? ब्रेक करायचा आहे. हा कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला काय करायचा आहे? ब्रेक करायचा आहे. अँड दिस इज कॉल्ड बॉन्ड फ्युजन. दिस इज कॉल्ड बॉन्ड फ्युजन. मग आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल? द ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. विच बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्ड. द ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड बॉन्ड फ्युजन. एकदम सिंपल डेफिनेशन आहे पहा बॉन्ड फ्युजनची. मग बॉन्ड फ्युजनची आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल पहा इथं आपण फर्स्ट लिहितोय बॉन्ड फ्युजनची डेफिनेशन. डेफिनेशन ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड is called bond fusion. Is called bond fusion. So what is the meaning of bond fusion? Bond fusion म्हणजेच काय? ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड बॉन्ड फ्युजन. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करणे यालाच आपण काय म्हणतो? बॉन्ड फ्युजन असं म्हणतो. एकदम सिंपल आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ बॉन्ड फ्युजन. न्यू पॉईंट आहे टाईप्स ऑफ बॉन्ड फ्युजन. तर बॉन्ड फ्युजनचे टाईप्स. देर आर टू टाईप्स ऑफ बॉन्ड फ्युजन. बॉन्ड फ्युजनचे किती टाईप्स आहेत? तर दोन टाईप्स आहेत. देर आर टू टाईप्स ऑफ बॉन्ड फ्युजन. बॉन्ड फ्युजनचे दोन टाईप्स आहेत. याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे. फर्स्ट टाईप इज होमोलिटिक. फर्स्ट टाईप इज होमोलिटिक बॉन्ड फ्युजन. फर्स्ट टाईप इज होमोलिटिक बॉन्ड फ्युजन अँड सेकंड टाईप इज हेटेरोलिटिक. सेकंड टाईप इज हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजन. Second type is heterolytic bond fusion. There are two types of bond fusion. Bond fusion चे किती टाइप्स आहेत? दोन टाइप्स आहेत. ते दोन टाइप कोणते? फर्स्ट टाइप इज होमोलिटिक बॉन्ड फ्युजन अँड सेकंड टाइप इज हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजन. सो होमोलिटिक बॉन्ड फ्युजन इज ऑल्सो कॉल्ड होमोलिसिस. Homolytic bond fusion is also called homolysis and heterolytic bond fusion is also called heterolysis. Homolytic bond fusion also called homolysis and heterolytic bond fusion is also called heterolysis. समजलं? तर हे आहेत बॉन्ड फ्युजनचे दोन टाईप. तर आपण काय करणार आहोत? वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. What is the meaning of homolytic bond fusion and what is the meaning of heterolytic bond fusion? Note down. ओके, झालं नोट डाऊन करून? ठीक आहे. First type is homolysis. First type is homolysis. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय होमोलिसिस अँड देन हेटेरोलिसिस. तर होमोलिसिस हा जो वर्ड आहे तो दोन वर्डपासून तयार झालेला आहे.
होमोलायसिस हा जो वर्ड आहे तो वर्ड 2 वर्डपासून तयार झालेला आहे. पहा याच्यामध्ये फर्स्ट वर्ड कोणता आहे? होमो. तर याच्यामध्ये फर्स्ट वर्ड कोणता आहे? होमो. होमोचा मिनिंग काय होतो? सेम. होमोचा मिनिंग काय होतो? सेम. होमो म्हणजे सेम किंवा आपण सिमेट्रिकल असंही म्हणू शकतो. होमो मीन्स सेम ऑर सिमेट्रिकल. अँड सेकंड वर्ड इज लायसिस. सेकंड वर्ड इज लायसिस. द मिनिंग ऑफ लायसिस इज ब्रेकिंग. द मिनिंग ऑफ लायसिस इज ब्रेकिंग. म्हणजे होमोलिसिसचा मिनिंग काय झाला? सेम ब्रेकिंग. कोणता बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे? तर कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करायचा आहे. होमोलिसिसमध्ये काय होतं? जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो काय होतो? सिमेट्रिकली ब्रेक होतो, सेम ब्रेक होतो. आता होमोचा मिनिंग आपण काय सांगितला? सेम किंवा सिमेट्रिकल. आणि लायसिस म्हणजे काय? ब्रेकिंग. याचा अर्थ सिमेट्रिकल ब्रेकिंग. आलं लक्षात? सिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणजे इथे कोव्हॅलेंट बॉन्ड कसा ब्रेक होतोय? तर सिमेट्रिकल ब्रेक होतोय. आता सिमेट्रिकल ब्रेकचा मिनिंग पहा. समजा आपल्याकडे आहे हा AB मॉलिक्यूल. तर ह्या दोघांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? हा सांगा. कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. हे आपल्याला माहीत आहे. हा काय आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. पहा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत सांगा. तर याच्यामध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन्स. एक आहे Aचा इलेक्ट्रॉन आणि एक आहे Bचा इलेक्ट्रॉन. हे तर एकदम सिंपल आहे. ह्या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक आहे Aचा इलेक्ट्रॉन, एक आहे Bचा इलेक्ट्रॉन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑर सेम ब्रेकिंग? तर काय होतं पहा, जेव्हा हा कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा काय होतं पहा. ए काय करेल? त्याचा इलेक्ट्रॉन घेईल. बी ॲटम काय करेल? त्याचा इलेक्ट्रॉन घेईल. पहा ह्या बॉन्डमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन एचा होता, एक इलेक्ट्रॉन बीचा होता. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होणार? ए काय करेल? त्याचा इलेक्ट्रॉन काढून घेईल. बी काय करेल? त्याचा इलेक्ट्रॉन काढून घेईल. याला म्हणायचं सिमेट्रिकल ब्रेकिंग. तू तेरे घर जा मैं मेरे घर जातो. आलं लक्षात? तू तेरे घर जा मैं मेरे घर जातो. म्हणजे जे त्यांनी शेअर केले होते तेच परत काय करतात? ते इक्वली घेतात. ते म्हणजे ए ॲटम काय करेल? एचा इलेक्ट्रॉन घेईल, बी ॲटम त्याचा इलेक्ट्रॉन घेईल. याला म्हणायचं सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. आलं लक्षात? होमोलिसिस म्हणजे काय असतं? तर सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि हीच आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. पहा हेच आपलं डेफिनेशन लिहायचं आहे. पहा इथं अजून तुम्हाला समजेल. पहा इथे काय होणार? पहा समजा ब्रेक झाल्यानंतर काय होईल? ए ॲटम काय करेल? त्याचा इलेक्ट्रॉन घेईल. हा बॉन्ड काय केला? पूर्णपणे ब्रेक झाला. म्हणजे ए सेपरेट होणार आणि बी सेपरेट होणार. बीचा हा इलेक्ट्रॉन, एचा हा इलेक्ट्रॉन आणि बीचा हा इलेक्ट्रॉन, ते 2 इलेक्ट्रॉन काय केले? त्यांनी स्वतःकडे अट्रॅक्ट केले. म्हणजे एनं 1 इलेक्ट्रॉन घेतला, बीनं 1 इलेक्ट्रॉन घेतला आणि आपल्याला ह्या स्पेसिस मिळाल्या. आता यांना काय म्हणतात ते आपण पुढे पाहणार आहोत. आलं लक्षात? इथं फक्त मी तुम्हाला मिनिंग कशाचा सांगितलेला आहे? होमोलिसिसचा. होमोलिसिस म्हणजे काय? तर सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि आपल्याला याच्यावरूनच काय लिहायचे आहे? डेफिनेशन लिहायचे आहे. पहा डेफिनेशन आपण लिहूया. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. पहा डेफिनेशन ऑफ होमोलिसिस. कारण तुम्हाला जर होमोलिसिस समजलं तर हेटेरोलिसिस एकदम सिंपल आहे. पहा डेफिनेशन सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड आपण ब्रेक करतोय? तर कोव्हॅलेंट बॉन्ड आपण ब्रेक करतोय. सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन two atoms such that in such a way that each atom acquires one electron. Each atom acquires 1 electron of the shared pair is called homolysis. होमोलिसिस म्हणजे काय? तर सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. आत्ता आपण पाहिलं होतं. पहा ए आणि बी याच्यामध्ये काय? हा कोव्हॅलेंट बॉन्ड. याच्यामध्ये काय? 2 इलेक्ट्रॉन्स, एक एचा इलेक्ट्रॉन, एक बीचा इलेक्ट्रॉन.
ए काय करेल त्याचा इलेक्ट्रॉन घेईल, बी काय करेल त्याचा इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे काय पहा, सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स ए अँड बी, टू ॲटम्स बिटवीन टू ॲटम्स इन सच अ वे दॅट. कशा प्रकारे ब्रेक होतो, इन सच अ वे दॅट म्हणजे अशा प्रकारे ब्रेक होतो. ईच ॲटम म्हणजे काय, प्रत्येक ॲटम ॲक्वायर्स वन इलेक्ट्रॉन, प्रत्येक ॲटम काय करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो. वन इलेक्ट्रॉन ॲक्वायर्स वन इलेक्ट्रॉन म्हणजे एक इलेक्ट्रॉन घेतो. ऑफ दी शेअर्ड पेअर म्हणजे ही जी शेअर केली होती त्यांनी इलेक्ट्रॉनची पेअर, त्याच्यामधला काय करतात ते एक इलेक्ट्रॉन स्वतःकडे ते घेतात. यालाच आपण काय म्हणतो, होमोलिसिस. होमोलिसिस म्हणजे काय, सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स in such a way that each atom acquires one electron of the shared pair is called homolysis. एकदम सिंपल आहे. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. पहा, जनरल एक्झाम्पल आपण इथं घेतोय. समजा ए आणि बी हा मॉलिक्यूल आहे आणि या दोन्हीच्या मध्ये हा काय आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. पहा, याच्यामध्ये आहेत दोन इलेक्ट्रॉन्स. दिस इज फर्स्ट इलेक्ट्रॉन अँड दिस इज सेकंड इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन एचा आहे, एक इलेक्ट्रॉन बीचा आहे. आणि ह्या मॉलिक्यूलवरती जर समजा आपण लाईट टाकली, काय टाकली आपण, लाईट. कोणती लाईट, सनलाईट टाका किंवा तुम्ही UV लाईट टाका. अँड दिस इज दी सिम्बॉल ऑफ HNu. HNu म्हणजे काय, हा लाईटचा सिम्बॉल आहे. दिस इज दी सिम्बॉल ऑफ लाईट. पहा काय होणार, ह्या AB मॉलिक्यूलवरती जर समजा आपण लाईट टाकली तर काय होतं, हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे ए आणि बीमध्ये तो होतो सिमेट्रिकली ब्रेक होतो. सिमेट्रिकली ब्रेक होतो म्हणजे काय होतं, तर एक इलेक्ट्रॉन ए ॲटम घेतो, एक इलेक्ट्रॉन बी ॲटम घेतो. पहा मी ॲरो कसा दाखवला आहे, हाफ ॲरो दाखवला आहे. एक इलेक्ट्रॉन ए घेतो, एक इलेक्ट्रॉन बी घेतो. म्हणजे पुढं काय चालणार सांगा, ए आणि बी काय झाले, सेपरेट झाले. ए आणि बी, पहा एकडे काय असणार आहे, हा त्याचा इलेक्ट्रॉन, बीकडे असणार आहे हा त्याचा इलेक्ट्रॉन. आलं लक्षात. म्हणजे हे ज्या स्पेसेस आहेत ह्या स्पेसेसवरती काय आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आहे. काय आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आहे. अँड दीज स्पेसेस आर कॉल्ड फ्री रॅडिकल्स. दीज स्पेसेस आर फ्री रॅडिकल्स अँड दीज फ्री रॅडिकल्स आर न्यूट्रल. दीज फ्री रॅडिकल्स आर न्यूट्रल. न्यूट्रल स्पेसेस. न्यूट्रल म्हणजे काय, चार्ज आहे का याच्यावरती कोणता, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज नाही आहे. याचा अर्थ ते कशा आहेत, न्यूट्रल स्पेसेस आहेत. आलं लक्षात. तर ए आणि बी काय तयार झालेत, फ्री रॅडिकल्स. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलचं होमोलायसिस झाल्यानंतर काय तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात. दिस इज सिम्पल डेफिनेशन. आणि ही रिएक्शन आपण लक्षात ठेवायची आहे, कारण ह्या रिएक्शनवरच आपल्याला काय लिहायचे आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ होमोलिसिस. मी परत एकदा डेफिनेशन एक्सप्लेन करतोय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ होमोलिसिस. होमोलिसिस म्हणजे काय, द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स इन सच अ वे दॅट ईच ॲटम acquires one electron of the shared pair is called homolysis, and this is the general example of homolysis. Note down. ओके, नोट डाऊन झालं. आता न्यू पॉइंट आहे. पहा ही जी रिएक्शन आहे ह्या रिएक्शनवरूनच आपल्याला काय लिहायचे आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहायचे आहेत. पहा इथे मी काय करतोय, ही रिएक्शन परत एकदा रिपीट करतोय. पहा ही रिएक्शन मी परत एकदा रिपीट करतोय. पहा ए अँड बी, ए बी हा काय आहे, मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये हे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. जर समजा याच्यावरती आपण लाईट टाकली, सनलाईट किंवा UV लाईट, दिस इज दी सिम्बॉल ऑफ लाईट, तर ए काय करेल, एक इलेक्ट्रॉन घेईल, बी काय करेल, एक इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे ए आणि बी हे दोन ॲटम काय होतील, सेपरेट होतील. एवरती येईल त्याचा हा इलेक्ट्रॉन, बीवरती येईल त्याचा हा इलेक्ट्रॉन. अँड दीज स्पेसेस आर कॉल्ड फ्री रॅडिकल्स. दीज स्पेसेस आर कॉल्ड फ्री रॅडिकल्स. तर आता आपल्याला काय लिहायचे आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ होमोलिसिस. इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ होमोलिसिस. तर होमोलिसिसचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर पहा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला काय लिहायचं आहे, तर फर्स्ट पॉईंट, मॉलिक्यूलचं होमोलिसिस झाल्यानंतर काय फॉर्म होतात,
फ्री रॅडिकल्स फॉर्म होतात. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय, असा ॲटम किंवा अशी स्पेसिस की ज्याच्यावरती काय असतो, हा सिंगल इलेक्ट्रॉन. हा डॉट म्हणजे काय आहे, सिंगल इलेक्ट्रॉन. म्हणजे होमोलायसिसमध्ये काय फॉर्म होतात, फ्री रॅडिकल्स फॉर्म होतात. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय लिहायचा आहे, फ्री रॅडिकल्स आर फॉर्म इन होमोलायसिस. फ्री radicals are formed in homolysis. Free radicals are formed. This is first point. Then second point, it takes place in presence of helper. It takes place in presence of helper. तर हे कशाच्या सान्निध्यामध्ये होतं, तर हेल्परच्या सान्निध्यामध्ये होतं. म्हणजे एखाद्या मॉलिक्युलवरती जर आपण हेल्पर टाकला तर काय होतं, होमोलायसिस होतं. आता हे हेल्पर म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ HELPR. एकदम सिम्पल आहे. पहा इथं लिहितो मी H मीन्स हीट. जर समजा आपण त्या मॉलिक्युलला 500 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर आपण हीट केलं, किती टेम्परेचरला, 500 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर आपण जास्त टेम्परेचरला जर आपण हीट केलं तर त्या मॉलिक्युलचं काय होतं, होमोलायसिस होतं आणि फ्री रॅडिकल्स तयार होतात. त्यानंतर ई म्हणजे इलेक्ट्रिसिटी. ई मीन्स इलेक्ट्रिसिटी. एल मीन्स लाईट. कोणते लाईट सांगितले मी, सनलाईट किंवा एव्ही लाईट, किंवा आपण इथं सिम्बॉल पण लिहू शकतो HU. एल म्हणजे काय, लाईट, सनलाईट और एव्ही लाईट. त्यानंतर पी म्हणजे काय, पेरॉक्साईड. P means peroxide and R means radical. P म्हणजे काय, पेरॉक्साईड. तर पेरॉक्साईड हा एक सबस्टन्स आहे. फॉर एक्झाम्पल H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड, Na2O2 सोडियम पेरॉक्साईड. R म्हणजे काय, रॅडिकल. तर हे जर असतील ॲरोवरती लिहिलेले तर याचा अर्थ त्या मॉलिक्युलचं काय होणार, होमोलायसिस होणार. एकदम सिम्पल आहे. Takes place in presence of helper. H means heat, E means electricity, L means light, P means peroxide and R means radical. Then next point, third point is it occurs between two atoms. It occurs between two atoms of same electronegativity. En म्हणजे काय असतं, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी शॉर्टमध्ये लिहिलं आहे EN म्हणजे काय, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी और स्मॉल डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू. पहा हे कोणत्या दोन ॲटममध्ये होतं, ज्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे, सेम आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची जी पॉवर असते तिला आपण म्हणतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. याचा अर्थ A आणि Bची जर इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर जर सेम असेल तर काय होतं, होमोलिसिस होतं. किंवा ह्या दोन्हीमधला जो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे तो जर कमी असेल, स्मॉल डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू, त्या दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यूमध्ये जर स्मॉल डिफरन्स असेल तरीसुद्धा काय होतं, होमोलिसिस होतं. म्हणजे अशा दोन ॲटममध्ये होमोलिसिस होतं की त्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे किंवा त्या दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीमधला डिफरन्स हा कसा आहे, स्मॉल आहे. अशा वेळेस काय होतं, होमोलिसिस होतं. आलं लक्षात. ऑकर्स बिटवीन टू ॲटम्स ऑफ सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी और small difference in electronegativity value. And the last point is the movement of single electron. The movement of single electron is shown by half-headed curved arrow. half-headed curved arrow म्हणजेच पहा असं दाखवलेला आहे पण तो हाफ हेडेड कर्वड ॲरो. जर आपण असा ॲरो दाखवला तर याचा अर्थ तो काय त्याला, कर्वड ॲरो. हा कसा आहे, हाफ हेडेड कर्वड ॲरो. म्हणजे जर आपल्याला एका इलेक्ट्रॉनची मुवमेंट दाखवायची असेल,
सिंगल इलेक्ट्रॉनची मुवमेंट ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन इज शोन बाय हाफ हेडेड कर्व्ड ॲरो. म्हणजे जर आपल्याला सिंगल इलेक्ट्रॉनची मुवमेंट दाखवायची असेल तर ते आपण कशाने दाखवतो, तर हाफ हेडेड कर्व्ड ॲरो, अँड दिस इज कॉल्ड हाफ हेडेड कर्व्ड ॲरो, किंवा यालाच म्हणतात फिश हुक. दिस इज कॉल्ड फिश हुक. म्हणजे पहा, मासे पकडण्याचा जो गळ असतो, नदीमध्ये वगैरे जर मासे पकडले असतील तर तुम्हाला कळेल की मासे पकडण्याचा जो गळ असतो तो सेम ह्या टाईपचा असतो. याला फिश हुक असंही म्हणतात. हे आपण काय एक्स्ट्रा सांगत नाही आहे, हे आपल्याला NCERTमध्ये सुद्धा दिलेलं आहे. दिस ॲरो इज कॉल्ड फिश हुक. आलं लक्षात. तर हे आहेत 4 इम्पॉर्टंट पॉईंट्स. पहा कोणकोणते पॉईंट्स आहेत. फर्स्ट पॉईंट इज फ्री रॅडिकल्स आर फॉर्म इन होमोलायसिस. फ्री रॅडिकल्स आर फॉर्म. सेकंड पॉईंट, homolysis takes place in presence of helper. H means heat, E means electricity, L means light, sunlight or UV light, P means peroxide, R means radical. Then homolysis occurs between two atoms of same electronegativity or small difference in electronegativity value. And fourth point is the movement of single electron is shown by half headed curved arrow. सिंगल इलेक्ट्रॉन मुवमेंट आपण कशाने दाखवतो, हाफ हेडेड कर्व्ड ॲरोने दाखवतो. अँड दिस ॲरो इज ऑल्सो नोन ॲज फिश हुक. आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल Cl सिंगल बॉन्ड Cl. ह्या 2 क्लोरीनच्या मध्ये कोणता बॉन्ड आहे, हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि समजा याच्यावरती जर आपण लाईट टाकली H न्यू, तर ह्या बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन हा Cl गेल, एक इलेक्ट्रॉन हा Cl गेल, आणि आपल्याला काय मिळतील, हे 2 सेपरेट Cl. ह्या Clकडे एक इलेक्ट्रॉन असेल, ह्या Clकडे एक इलेक्ट्रॉन असेल. मग हे काय मिळाले आपल्याला, फ्री रॅडिकल्स. काय मिळालं आपल्याला, हे फ्री रॅडिकल्स. कोणते फ्री रॅडिकल आहे सांगा, क्लोरीन फ्री रॅडिकल. क्लोरीनवरती सिंगल इलेक्ट्रॉन आहे ना, म्हणून याला काय म्हणायचं आहे, क्लोरीन फ्री रॅडिकल्स असे म्हणू शकतो आपण याला, क्लोरीन फ्री रॅडिकल्स. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा, इथेन मॉलिक्यूल, इथेन CH3 सिंगल बॉन्ड CH3. याच्यावरती समजा आपण लाईट टाकली H न्यू, तर काय होणार, कार्बनमध्ये हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन हा कार्बन घेईल, एक इलेक्ट्रॉन हा कार्बन घेईल. मग सांग काय तयार झालं इथं, CH3 डॉट प्लस CH3 डॉट, अँड दिस इज कॉल्ड मिथाईल. CH3 म्हणजे काय असतं, मिथाईल फ्री रॅडिकल्स. मिथाईल फ्री रॅडिकल्स समजलं आहे. तर हा आपला पॉईंट कंप्लीट झाला. कोणता पॉईंट कंप्लीट झाला आपला, होमोलिसिस. नोट डाऊन. केला homolytic bond fission, that is homolysis. And now second type is heterolysis. So what is the meaning of heterolysis? तर heterolysis हा सुद्धा वर्ड 2 वर्ड पासून बनलेला आहे. The first word is hetero. First is hetero, and the meaning of hetero is different. The meaning of hetero is different. And second word is lysis. Second word is lysis. Lysis means breaking. Lysis means breaking. The actual meaning of heterolysis is different breaking. Different म्हणजे आपण म्हणू शकतो unsymmetrical. Hetero means different or unsymmetrical. The actual meaning of heterolysis is unsymmetrical breaking. Homolysis means symmetrical breaking. Heterolysis means unsymmetrical breaking. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. आता इथं अनसिमेट्रिकल ब्रेक होतो. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा ब्रेक होतो, अनसिमेट्रिकल. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. समजा आपल्याकडे आहेत हे दोन ॲटम, आणि याच्यामध्ये हा आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. समजा हा मॉलिक्यूल आहे, आणि ह्या मॉलिक्यूलमध्ये आहेत हे 2 ॲटम, आणि ह्या 2 ॲटममध्ये हा कोणता बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. तर ह्या कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत, पहा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. दिस इज फर्स्ट इलेक्ट्रॉन अँड दिस इज सेकंड इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन कोणाचा आहे, एचा. एक इलेक्ट्रॉन कोणाचा आहे, बीचा. आणि जेव्हा हा कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा काय होतं, ह्या दोन्हीपैकी एकच ॲटम काय करतो, हे दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. म्हणजे कोण करेल, जो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे. कोणता, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम काय करेल, ह्या कोव्हॅलेंट बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. त्याला म्हणायचं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ
कोव्हलंट बॉन्ड. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम काय करतो, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेतो. समजा बी हा काय आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. समजा बी हा काय आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. तर ह्या कोव्हलंट बॉन्डमधले हे दोन्हीही इलेक्ट्रॉन कोण घेतो, बी घेतो. आलं लक्षात. समजा ए मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल दॅन बी, तर काय करेल, ए हा दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. आलं लक्षात. जर समजा ए हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल तर मग काय होणार पहा. समजा आपण ह्या एक्झाम्पलमध्ये असं कन्सिडर केलं की बी हा एपेक्षा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे आणि त्यामुळे बी काय करेल, ह्या बॉन्डमधले दोन्हीही इलेक्ट्रॉन्स बी घेईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, तर ए आणि बी काय होतील, हे सेपरेट होतील. इलेक्ट्रॉन्स कोणी घेतलेत, दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणी घेतलेत, बीने घेतलेत. म्हणजे बीवरती हे काय येतील, हे दोन इलेक्ट्रॉन्स येतील आणि ज्यानं इलेक्ट्रॉन घेतलेत त्याच्यावरती काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. मग ह्या एवरती चार्ज कोणता येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. ज्यानं इलेक्ट्रॉन्स घेतलेत त्याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या ॲटमवरती काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. आलं लक्षात. अँड दिस इज कॉल्ड अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हलंट बॉन्ड. येथे पहा दोन इलेक्ट्रॉन ए ॲटम आणि बी ॲटमनं घेतलेत का, नाहीत घेतले. येथे काय केले, एकाच ॲटमनं दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेतलेत. जर दोन ॲटमनं एक एक इलेक्ट्रॉन घेतला तर होमोलिसिस आणि दोन्हीपैकी एकाच ॲटमनं जर इलेक्ट्रॉन घेतले तर याचा अर्थ तो झाला अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हलंट बॉन्ड. आलं लक्षात. तर इथं आपण फक्त डेफिनेशनसाठी हे रिएक्शन सांगितलेले आहे. तर इथं आपण फर्स्ट काय लिहूया, डेफिनेशन लिहूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेटेरोलिसिस. हेटेरोलिसिसची डेफिनेशन, डेफिनेशन द unsymmetrical breaking of covalent bond. Unsymmetrical breaking of covalent bond between two atoms in such a way that more electronegative atom, more En atom, En म्हणजेच काय, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. more electronegative atom acquires both the electrons of shared pair is called heterolysis. पहा हेटेरोलिसिस म्हणजे काय, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हलंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स. पहा समजा आपण हे दोन ॲटम कन्सिडर करूया. समजा ए आणि बी हे काय आहेत, दोन ॲटम आहेत आणि ए आणि बीमध्ये हा काय आहे, सिंगल कोव्हलंट बॉन्ड आहे. पहा ह्या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत सांगा, हे आहेत दोन इलेक्ट्रॉन्स. हा मॉलिक्यूल आहे ए बी मॉलिक्यूल. तर ए बी मॉलिक्यूलमध्ये हे जे दोन ॲटम्स आहेत ए आणि बी, त्याच्यामध्ये हा आहे कोव्हलंट बॉन्ड. ह्या कोव्हलंट बॉन्डमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात, 2 असतात. आणि जर समजा याच्यावरती जर आपण पोलर सॉल्व्हंट ॲड केलं, कोणतं सॉल्व्हंट, पोलर सॉल्व्हंट. तर पोलर सॉल्व्हंट कोणतं असतं, फॉर एक्झाम्पल वॉटर. तर वॉटर हे काय आहे, पोलर सॉल्व्हंट आहे. जर आपण ए बी मॉलिक्यूलला पोलर सॉल्व्हंटसोबत जर रिएक्ट केलं तर काय होतं पहा, तर ए आणि बी मधला एकच ॲटम काय करेल, हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. आता समजा आपण म्हणू इथं बी इज, इथं आपण सांगितलेलं आहे बी इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, बी इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन ए. समजा असं आपण कन्सिडर करूया की बी हा एपेक्षा कसा आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. मग सांगा ह्या बॉन्डमधले दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेणार, तर बी घेणार. कारण बी हा कसा आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह याचा अर्थ स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची त्याची पॉवर जास्त आहे. म्हणजे पहा हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेणार, तर हा बी ॲटम घेणार. बिकॉज बी इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन ए. मग काय होणार पहा, तर ए ॲटम आणि बी ॲटम काय होणार, सेपरेट होणार. दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोणी घेतलेत, बीने घेतलेत.
हे आले बीवरती हे 2 इलेक्ट्रॉन आणि जो दोन्हीचा 2 इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावरती चार्ज कोणता येतो निगेटिव्ह चार्ज येतो. मग ह्या एवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. मग पहा ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणतो सांगा कॅटायन. ज्या ॲटमवरती ज्या स्पेसेसवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल त्याला आपण काय म्हणतो कॅटायन असं म्हणतो. आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे ज्या ॲटमवरती ज्या स्पेसेसवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला आपण काय म्हणतो ॲनायन असं म्हणतो. अँड दिस इज हेटेरोलिसिस. मग हेटेरोलिसिसची डेफिनेशन काय सांगायची पहा अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. समजलं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्डचा मिनिंग काय होतं तर दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोणता तरी एकच ॲटम घेतो. बिटवीन 2 ॲटम्स अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स इन सच अ वे दॅट कशा प्रकारे ब्रेक होतो अशा प्रकारे ब्रेक होतो. मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम बी इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम ॲक्वायर्स बोथ दी इलेक्ट्रॉन्स ऑफ दी शेअर्ड पेअर इज कॉल्ड हेटेरोलिसिस. समजलं डेफिनेशन परत येतं पहा अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स इन सच अ वे दॅट more electronegative atom acquires both the electrons of the shared pair is called heterolysis. आणि पहा हेटेरोलिसिसमध्ये काय तयार होतात कॅटायन आणि ॲनायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आणि निगेटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होतात आलं लक्षात. आणि हे कशाच्या सान्निध्यामध्ये येतं पोलर सॉल्व्हंट. पोलर सॉल्व्हंट कोणतं आहे फॉर एक्झाम्पल वॉटर. अजून पोलर सॉल्व्हंट आहेत तर इथे फक्त लक्षात ठेवा की पोलर सॉल्व्हंटमध्ये हेटेरोलिसिस होतं आलं लक्षात. नोट डाऊन. आपण ह्याच रिएक्शनवरून आपल्याला काय लिहायचे आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ हेटेरोलिसिस. जसं आपण पाठीमागं इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ होमोलिसिस पाहिलं होतं सेम त्या टाईप इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ हेटेरोलिसिस. पहा मी हीच रिएक्शन काय करतो आहे रिपीट करतो आहे. हीच रिएक्शन मी रिपीट करतो आहे. पहा ए आणि बी याच्यामध्ये हा आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आणि मी समजा इथं लिहिलं बी इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन ए इन प्रेझेन्स ऑफ पोलर सॉल्व्हंट. तर काय होईल पहा बी काय करेल ह्या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल म्हणजेच काय तयार होईल ए आणि बी सेपरेट होतील. बीवरती येईल निगेटिव्ह चार्ज एवरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड कॅटायन अँड दिस इज कॉल्ड ॲनायन. पहा इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ हेटेरोलिसिस. पहा हेटेरोलिसिसचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. पहा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट करायचं आहे जसं आपण पाठीमागे लिहिलं होतं सेम त्या टाईप इथे पण लिहायचं आहे. इन हेटेरोलिसिस आयन्स आर फॉर्म. पहा हेटेरोलिसिसमध्ये काय फॉर्म होतात आयन्स आर फॉर्म. कोणते आयन तयार होतात 2 आयन तयार होतात. एक तयार होतो कॅटायन अँड सेकंड तयार होतो ॲनायन. सेकंड इज ॲनायन. आयन्स आर फॉर्म इन हेटेरोलिसिस आयन्स आर फॉर्म. आयन कोणते कॅटायन अँड ॲनायन हे 2 आयन तयार होतात. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट लिहायचा आहे टेक्स प्लेस. पहा सेकंड पॉईंट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पोलर सॉल्व्हंट. पोलर सॉल्व्हंट फॉर एक्झाम्पल वॉटर. Water is polar solvent. It takes place in presence of polar solvent, for example water. Then third point is it occurs between two atoms. It occurs between two atoms of different इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हे अशा 2 ॲटममध्ये होतं
की त्या दोन ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असते, डिफरंट असते. म्हणजे सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नसते, तर डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असते. एक असतो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, एक असतो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. याचा अर्थ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स त्यांच्यामध्ये कसा असतो, डिफरंट असतो. अशा दोन ॲटममध्ये हेटेरोलिसिस होतं. इट ऑकर्स बिटवीन टू ॲटम्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. अँड फोर्थ पॉईंट इज द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स the movement of electrons shown by curved arrow. तर मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स हे कर्वड ॲरोने दाखवले जाते. दिस इज कर्वड ॲरो. द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स शोन बाय कर्वड ॲरो अँड दिस इज कॉल्ड कर्वड ॲरो. होमोलिसिसमध्ये सिंगल इलेक्ट्रॉनची मुवमेंट हे कोणत्या ॲरोने दाखवले जाते, हाफ हेडेड कर्वड ॲरो. हा होमोलिसिसमध्ये यूज केला जातो आणि हा हेटेरोलिसिसमध्ये यूज केला जातो. तर हे झाले आपले 4 इम्पॉर्टंट पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट काय पाहिलं आपण, इन हेटेरोलिसिस आयन्स आर फॉर्म दॅट इज कॅटायन अँड ॲनायन. सेकंड पॉईंट, इट टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पोलर सॉल्वंट, फॉर एक्झाम्पल वॉटर. इट ऑकर्स बिटवीन टू ॲटम्स ऑफ different electronegativity. and last is movement of electrons shown by curved arrow. लक्षात. तर आता आपण काय पाहिले, हे इम्पॉर्टंट पॉईंट्स. आता आपण पाहायचे examples of heterolysis. first example CH3Cl in presence of पोलर सॉल्वंट वॉटर. वॉटर इज पोलर सॉल्वंट. तर वॉटर हे काय आहे, तर पोलर सॉल्वंट आहे. पोलर सॉल्वंट काय होणार, आता हा जो कोव्हलंट बॉन्ड आहे तो कोणामध्ये आहे, तर कार्बन ॲटममध्ये आणि क्लोरीन ॲटममध्ये आहे. क्लोरीन ॲटम अँड कार्बन ॲटम. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. तर Cl हा हॅलोजन आहे आणि हॅलोजन हे कसे असतात, तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. त्यामुळे ह्या कोव्हलंट बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेणार, Cl घेणार. म्हणजे आपल्याला काय मिळेल, एक Cl पार्ट मिळेल, एक CH3 पार्ट मिळेल. CH3 आणि सेकंड पार्ट कोणता मिळेल आपल्याला, Cl. हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोणी घेतलेत, क्लोरीन ॲटमने घेतलेत. हे दोन इलेक्ट्रॉन कोणी घेतलेत, क्लोरीन ॲटम. अँड देअरफॉर क्लोरीन ॲकर्स पार्शियल नेगेटिव्ह चार्ज अँड कार्बन ॲटम कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. क्लोरीनवरती चार्ज कोणता आला आहे, नेगेटिव्ह चार्ज. आणि कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आला आहे, पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज कॅटायन अँड दिस इज ॲनायन. कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे याला काय म्हणतात, कार्बोकॅटायन. दिस इज कॉल्ड कार्बोकॅटायन. कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर काय म्हणतात, कार्बोकॅटायन. कॅटायन म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज. अँड कार्बो म्हणजे कार्बन. कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणून याला म्हणायचं कार्बोकॅटायन. आणि कोणता कार्बोकॅटायन आहे, CH3. व्हॉट इज द नेम ऑफ CH3, द नेम ऑफ CH3 इज मिथाइल अँड देअरफॉर CH3 प्लस इज कॉल्ड मिथाइल कार्बोकॅटायन. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. देन एक्झाम्पल सेकंड CH3Y. आणि इथं आपण लिहिलं, सपोज Y is less electronegative than C means कार्बन. आता हा कोव्हलंट बॉन्ड कोणामध्ये आहे, कार्बनमध्ये आणि वायमध्ये आहे. आणि आपण काय सांगितलं आहे, Y इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. याचा अर्थ कार्बन हा कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि Y कसा आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता हे पुढं आपल्याला 12th किंवा पुढं जे आपण टॉपिक पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला येणार आहे की तर आपण Y कोणता घेतला पाहिजे. इन प्रेझेन्स ऑफ पोलर सॉल्वंट वॉटर. आता पहा, हा कोव्हलंट बॉन्ड कार्बनमध्ये आणि वायमध्ये आहे. कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यामुळे ह्या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेणार, कार्बन घेणार. मग आपल्याला 2 स्पेसिस मिळतील. फर्स्ट मिळेल CH3 आणि सेकंड मिळेल Y. साधा ह्या Cवरती काय येणार, हे 2 इलेक्ट्रॉन येणार. इलेक्ट्रॉन घेतलेत कोणी, कार्बन ॲटमने, त्यामुळे कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. आणि ह्या वायवरती चार्ज कोणता येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. दिस इज ॲनायन, दिस इज कॅटायन. आता कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळे याला म्हणायचं कार्बॅनियन. याला काय म्हणायचं, कार्बॅनियन. ॲनायन म्हणजे काय सांगा, निगेटिव्ह चार्ज. आणि इथे काय लिहिलं आपण,
कार्ब म्हणजेच कार्बन. कार्बन ॲटमवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला म्हणायचं कार्बॅनियन. कोणता कार्बॅनियन आहे हा? CH3. CH3 म्हणजेच काय? मिथाइल. CH3 म्हणजे मिथाइल अँड दिस इज कॉल्ड मिथाइल कार्बॅनियन. दिस इज मिथाइल कार्बोकॅटायन अँड दिस इज कॉल्ड मिथाइल कार्बॅनियन. आलं लक्षात? नोट डाऊन. आत्ता आपण पॉईंट कोणता कंप्लीट केला? बॉन्ड फ्युजन. बॉन्ड फ्युजनमध्ये आपण 2 टाईप्स कंप्लीट केलेत. फर्स्ट इज होमोलिसिस अँड सेकंड इज हेटेरोलिसिस. दॅट इज होमोलायटिक बॉन्ड फ्युजन अँड सेकंड इज हेटेरोलायटिक बॉन्ड फ्युजन. आता आपण काय पाहतोय त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आपण पाहतोय म्हणजे हा पॉईंट क्लिअर होईल. पण याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणतं दिलेलं आहे? कंपाऊंड अंडरगोईंग होमोलिटिक बॉन्ड क्लेवेज विल लीड टू फॉर्मेशन ऑफ विच केमिकल स्पेसिस. कंपाऊंड अंडरगोईंग होमोलिटिक बॉन्ड क्लेवेज. जर कंपाऊंडचं होमोलिटिक बॉन्ड क्लेवेज म्हणजेच काय? फ्युजन. होमोलिटिक बॉन्ड फ्युजन म्हणजेच होमोलिटिक बॉन्ड क्लिवेज विल लीड टू फॉर्मेशन ऑफ विच केमिकल स्पेसिस. एखाद्या कंपाऊंडचं होमोलिटिक क्लिवेज झाल्यानंतर कुठल्या केमिकल स्पेसिस तयार होतात? होमोलिसिसमध्ये काय तयार होतात हे आपण पाठीमागे पाहिले. फ्री रॅडिकल्स म्हणजे ऑप्शन कोणते दिलेत? कॅटायन, एनायन, फ्री रॅडिकल्स अँड डी ॲटम्स. तर कोणता ऑप्शन करेक्ट असेल? सी ऑप्शन इज करेक्ट. देन सेकंड इज विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड विल फेवर टू होमोलिटिक बॉन्ड फ्युजन. विच ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड विल फेवर टू होमोलिटिक बॉन्ड फ्युजन. खालीलपैकी कोणत्या कंपाऊंडचं होमोलिटिक बॉन्ड फ्युजन होईल? फर्स्ट ऑप्शन इज CH3H. दिस इज मिथेन मॉलिक्यूल. CH4 आहे हा, पण लिहिताना तो CH3H असं लिहिला आहे. हा कोव्हॅलेंट बॉन्ड कोणत्या 2 ॲटममध्ये आहे? कार्बन ॲटम अँड हायड्रोजन ॲटम. दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स कसा आहे? स्मॉल डिफरन्स आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम नाही आहे, परंतु हायड्रोजन आणि कार्बन या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये स्मॉल डिफरन्स आहे आणि म्हणून इथे काय होऊ शकतं? होमोलिटिक बॉन्ड फ्युजन होऊ शकतं, होमोलिसिस होऊ शकतं. इथे तर होणारच, कारण हा कोव्हॅलेंट बॉन्ड 2 क्लोरीन ॲटममध्ये आहे. दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम, दोन्ही पण CL आहे. इथे काय होणार? Br2. हा Br2 अजून आपण कसा लिहू शकतो सांगा? Br सिंगल बॉन्ड Br. हा कोव्हॅलेंट बॉन्ड पण दोन्ही ॲटममध्ये आहे, ब्रोमिन ॲटममध्ये आहे. त्यामुळे इथे काय होणार? होमोलिटिक क्लिवेज होणार. ऑल ऑफ दिस. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? लास्ट ऑप्शन इज करेक्ट. ऑल ऑफ दिस होमोलिटिक बॉन्ड क्लिवेज. देन क्वेश्चन नंबर 3. In heterolytic bond fusion dash dash are formed. Heterolytic bond fusion. हेटेरोलिसिस याच्यामध्ये काय तयार होतं सांगा? ॲनायन आणि कॅटायन तयार होतं, म्हणजे आयन तयार होतात. हे आपण पाठीमागे पाहिले. होमोलिसिसमध्ये फ्री रॅडिकल्स आणि हेटेरोलिसिसमध्ये आयन तयार होतात. एक कॅटायन आणि एक ॲनायन. एक पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि दुसरा निगेटिव्हली चार्ज आयन. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल पहा? ए ऑप्शनमध्ये काय दिलं आहे? 1 फ्री रॅडिकल अँड 1 कॅटायन. सेकंड ऑप्शनमध्ये काय दिलं आपल्याला? 1 फ्री रॅडिकल अँड 1 ॲनायन. थर्ड ऑप्शनमध्ये काय दिलं आहे? फ्री रॅडिकल्स. आणि लास्ट ऑप्शनमध्ये काय दिलं आहे? एक कॅटायन अँड ए ॲनायन. विच ऑप्शन इज करेक्ट? एक कॅटायन अँड ए ॲनायन. लास्ट ऑप्शन इज करेक्ट. तर हे झाले पहिले 3 क्वेश्चन्स. नोट डाऊन. क्वेश्चन नंबर 4. फोर्थ क्वेश्चन आपल्याला कोणतं दिलेलं आहे? हेटेरोलिसिस ऑफ CCl बॉन्ड इन टर्शरी ब्युटाइल क्लोराइड प्रोड्युसेस. क्वेश्चन पहा नीट बघा. क्वेश्चन काय विचार आपल्याला? हेटेरोलिसिस ऑफ CCl बॉन्ड इन टर्शरी ब्युटाइल क्लोराइड प्रोड्युसेस. म्हणजे टर्शरी ब्युटाइल क्लोराइडमधला जर CCl बॉन्डचं हेटेरोलिसिस झालं तर काय तयार होईल ते आपल्याला विचारलं आहे. म्हणजे टर्शरी ब्युटाइल क्लोराइडचं जर समजा आपण हेटेरोलिसिस केलं म्हणजे त्याच्यामधला CCl बॉन्ड जर आपण ब्रेक केला तर काय प्रोड्यूस होईल ते आपल्याला विचारलं आहे. फर्स्ट इज टर्शरी ब्युटाइल कार्बेनियन. सेकंड इज टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. थर्ड इज बोथ A and B. अँड लास्ट ऑप्शन इज टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल. आता आपल्याला फर्स्ट हे माहीत पाहिजे टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ टर्शरी ब्युटाइल क्लोराइड? तर आपल्याला माहिती आहे टर्शरी ब्युटाइल आपण ह्याच टॉपिकमध्ये अल्काइल ग्रुप हा एक पॉईंट आपण पाहिला होता. तर त्या अल्काइल ग्रुपमध्ये आपण सर्व अल्काइल ग्रुप डिस्कस केलेले आहेत. तर टर्शरी ब्युटाइल म्हणजे कोणता ग्रुप असतो? तर CH3 दिस इज कॉल्ड टर्शरी ब्युटाइल ग्रुप. आणि ह्या टर्शरी ब्युटाइल ग्रुपला काय करायचं? अटॅच क्लोरीन अटॅच करायचा. म्हणजे हा जो कंपाऊंड तयार होईल तो कंपाऊंड कोणता असेल?
टर्शरी ब्युटाइल क्लोराईड. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हेटेरोलिसिस ऑफ CCl बॉन्ड. तर याच्यामध्ये CCl बॉन्ड जो आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, हेटेरोलिसिस करायचं आहे. आलं लक्षात, हेटेरोलिसिस. पहा हेटेरोलिसिस कसं करणार आपण याचं, CCl कार्बन आणि क्लोरीनमध्ये हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. विच इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, कार्बन और क्लोरीन, हॅलोजन. हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, हॅलोजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. त्यामुळे काय करेल, हा जो Cl आहे तो Cl काय करेल, ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याला हेटेरोलिसिस करायचं आहे. हेटेरोलिसिसमध्ये काय होतं, कोणतं तरी एकच ॲटम काय करतो, दोन्ही इलेक्ट्रॉन घेतो. इथं मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह काय करतो, दोन्ही इलेक्ट्रॉन घेतो. त्यामुळे ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेणार, Cl. म्हणजे आपल्याला दोन स्पेसिस मिळणार. फर्स्ट काय मिळेल सांगा, आता हा पार्ट सेपरेट होईल आणि हा पार्ट सेपरेट होईल. पहा ह्या बॉन्डमधले दोन इलेक्ट्रॉन Clने घेतलेत, ते मी इथं लिहितोय Cl, आणि त्याने घेतलेले हे दोन इलेक्ट्रॉन. प्लस सेकंड आपल्याला काय मिळेल, पहा ह्या कार्बनटमला काय अटॅच आहेत, हे 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. पहा ह्या Cला अटॅच आहेत 3 मिथाइल ग्रुप. फर्स्ट, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. आता ह्या कार्बनटमवरती चार्ज कोणता येणार मग सांगा, जर याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला तर याच्यावरती काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. मग सांगा ही जी स्पेसिस आहे ह्या स्पेसिसचं नाव काय असेल, कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे याला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन. याला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन हा, जसं CH3+ वरती असल्यानंतर आपण काय म्हणतो, CH3+ म्हणजे मिथाइल कार्बोकॅटायन. तसं हा ग्रुप कोणता आहे, टर्शरी ब्युटाइल ग्रुप आहे. त्यामुळे नाव काय होणार, टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. म्हणजे आपल्याला कोणता ऑप्शन मिळेल सांगा, टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. म्हणजे बी ऑप्शन इज करेक्ट. टर्शरी ब्युटाइल कार्बेनिन मिळेल का इथं, नाही. बोथ A and B म्हणजे हा पण मिळेल आणि हा पण मिळेल असं होईल का, नाही होणार. तर हा पण ऑप्शन आहे टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्जऐवजी जर सिंगल इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण काय म्हणणार, टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल. पण इथं आपल्याला हेटेरोलिसिसमध्ये काय होतं, एक कॅटायन आणि एक ॲनायन मिळतो. कॅटायन कोणता मिळाला आपला, टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. देअरफॉर बी ऑप्शन इज करेक्ट. अँड देन क्वेश्चन नंबर 5, homolysis takes place in presence of, homolysis takes place in presence of A option heat, B option light, C option peroxide, D option all of these. तर आपल्याला माहिती आहे homolysis takes place in presence of helper. हा एक तुम्हाला मी वर्ड सांगितलेला आहे. H means heat, E means electricity, L means light, P means peroxide, R means radical. Homolysis takes place in presence of heat, light, L, peroxide, P, all of these. Which option is correct? Last option is correct. All of these. ठीक आहे. तर इथे आपण हा कोणता पॉईंट कंप्लीट केला, बॉन्ड फिजन. बॉन्ड फिजनचे आपण 2 टाईप डिस्कस केलेत. फर्स्ट इज होमोलिटिक बॉन्ड फिजन अँड सेकंड टाईप इज हेटेरोलिटिक बॉन्ड फिजन. दॅट इज होमोलिसिस अँड हेटेरोलिसिस. आणि याच्यावरती आपण क्वेश्चन्स पण डिस्कस केलेले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.